महाराष्ट्रातील तमाम जागरूक पालकांना आणि स्कॉलर विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या नवोदय विद्यालयाचे फॉर्म सुरू झालेले आहेत. 28 नोव्हेंबरला जी एक्झाम आहे त्यासाठी फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस तर आपण बघणारच आहोत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा एक मुद्दा समजून घेणार आहोत. नवोदय विद्यालयामध्ये यावर्षी जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिलेबस. विशेष करून या सिलेबसमध्ये काय बदल झाले ते जाणून घेऊया. ईव्हीएस नावाचा जो सब्जेक्ट आहे यामध्ये नेमके काय काय उपघटक असणार आहेत, नेमके काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नवोदयची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की याला पोहोचवा. मास्टर ज्युनियरच्या माध्यमातून आपण जे एक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे, नवोदय मास्टर बॅच, त्या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता, ज्यामध्ये हे सगळे विषय जे आहेत ते शिकवले जाणार आहेत. आता येऊ आपण मुद्द्यावरती. ईव्हीएस या सब्जेक्ट बद्दल बोलूया. ईव्हीएस या सब्जेक्ट मध्ये नेमकं काय काय असणार आहे समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं मित्रांनो, यामध्ये परीक्षेचं स्वरूप जे आहे ते काय आहे. टोटल 80 प्रश्न असणार आहेत आणि 100 गुण असणार आहे. साधारण 2 तासांचा वेळ असेल. याबद्दलची पूर्ण डिटेल अगोदर एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये नोटिफिकेशन बद्दल माहिती दिली आहे. तो व्हिडिओ एकदा जर अजून पण बघितला नसेल तर तो बघून घ्या. यानंतर जर मी म्हटलं समजा मॅथ, बौद्धिक क्षमता चाचणी आणि परिसर अभ्यास असे 40 गुण असणार आहे. ज्या 40 प्रश्न असणार आहे, ज्या प्रश्नांबद्दल 50 मार्क आपल्याला भेटणार आहे. अंकगणिताचे 20 प्रश्न 25 गुणांसाठी, भाषा विषयाचे 20 प्रश्न 25 गुणांसाठी असणार आहेत. तुमचं मीडियम जे असेल त्यानुसार मराठी मीडियम असेल तर मराठी भाषा, इंग्रजी मीडियम असेल तर इंग्लिश लँग्वेज, हिंदी असेल तर हिंदी भाषा, ते भाषेचं स्वतंत्र तुम्हाला त्या ठिकाणी आहे. ईव्हीएसचा मूळ गाभा काय आहे? 3 विषयांचा संगम आहे. 3 विषय याच्यामध्ये असणार आहेत. सगळ्यात महत्वाचा, ईव्हीएस हा जो सब्जेक्ट आहे हा ह्याच वर्षी इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. पर्यावरण परिसर अभ्यास ज्याला म्हणतो आपण, त्यामधले काही घटक जे आहेत, जे घटक नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे त्यांच्यानुसार काय काय असू शकतं याचा एक अंदाज आपल्याला या माध्यमातून कळणार आहे. तर नीट समजून घ्या. हा ईव्हीएस म्हणजेच पर्यावरण रिलेटेड परिसर अभ्यास ज्याला म्हणतो आपण, त्याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ. सगळ्यात पहिला टॉपिक त्यामधला घटक जो आहे तो म्हणजे विज्ञान. विज्ञानच्या बेसिक मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी शिकायला भेटतील. सायन्स ज्याला म्हटलं, आता सायन्स मधल्या काही कोर कन्सेप्ट ज्या असतात रिलेटेड टू सायन्स. थोडक्यात सायन्स म्हणजे काय, तर व्हाय ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे सायन्स आहे. आणि ते सायन्स नेमकं काय आहे ते सायन्स या ठिकाणी त्याच्या बेसिक संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला विचारलं जाणार आहे तिथे. पर्यावरण शिक्षण, निसर्ग आणि आपले घर. निसर्ग असेल, नेचर, आजूबाजूची जी परिस्थिती येते आणि आपलं घर यांच्याशी रिलेटेड जे टॉपिक आहेत ते पर्यावरण शिक्षण मध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलं जाणार आहे. यानंतर तिसरा आहे समाजशास्त्र, आपला समाज आणि संस्कृती. जसं की आपले फेस्टिवल्स कोणते कोणते असतात. दिवाळी हा फेस्टिवल बद्दल काय तुम्हाला वाटतंय, हे आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. प्रश्नांचं स्वरूप कसं आहे ते पण पुढे या ठिकाणी घेतलेलं आहे. थोडक्यात ईव्हीएस हा केवळ एक विषय नसून आपल्या आजूबाजूला जगाला समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे या ठिकाणी, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता ह्या अभ्यासक्रमामध्ये 4 विशेष मोठे प्रमुख असे स्तंभ असणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे नैसर्गिक जग. नैसर्गिक जग काय आहे याबद्दलची माहिती आपल्याला ईव्हीएसच्या अभ्यासक्रमामध्ये विचारली जाणार आहे. दुसरं आहे मानवी शरीर. मानवी शरीरामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, बॉडी पार्ट्स ज्याला म्हणतो आपण, बोन्स किती आहेत, हाडं किती आहेत, त्यानंतर आपल्याला दात किती असतात, ह्यासारखे प्रश्न जे आहेत ते याच्यामध्ये बनतात. मानवी शरीराबद्दल एखाद्या विद्यार्थ्याला 4थी 5वीचा जो विद्यार्थी आहे त्याला नेमकं काय असलं माहिती असलं पाहिजे या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या जातील. मानवी शरीर. दैनंदिन विज्ञान. दैनंदिन विज्ञानामध्ये नेमकं काय काय असणार आहे. या विज्ञानामध्ये, दैनंदिन विज्ञानामध्ये तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर यामध्ये जनरल डे टू डे लाईफ मध्ये, जसं की मी म्हणतो बल्ब असेल, बल्बचा शोध कुणी लावलाय, अशा टाईपचे प्रश्न दैनंदिन जीवनात जे काही घडतंय त्याच्या आजूबाजूला दिसतंय त्याच्यावर बेस प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. आणि सामाजिक परिसर, मग आपल्याला आजूबाजूच्या ज्या काही घटना आहेत, गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती. सो ह्या पद्धतीने हे 4 टॉपिक या ठिकाणी मेन घटक जे आहेत ते असणार आहेत. ठीक आहे. ईव्हीएस अभ्यासक्रम जर मी म्हटलं समजा, हा मेनली त्या ठिकाणी फोकस जो आहे तो या पद्धतीने असेल. ठीक आहे. आता येऊ आपण पुढच्या मुद्द्यावरती. जर मी म्हटलं समजा नैसर्गिक जगामध्ये काय काय विचारलं जाईल. नद्या असतील, पर्वत असेल, पृथ्वीचे स्वरूप असेल,
जलचक्र कसं घडतं, नैसर्गिक आपत्ती काय आहे, वनस्पती, प्राणी आणि त्यांचे निवारे, वाहतुकीची साधने कोणती आहेत आणि निसर्गाचे संतुलन कसे राखले जाते यावर आधारित प्रश्न आपल्याला या ठिकाणी येतील. बघा मी नीट समजून सांगतो. बघा नद्या कोणत्या कोणत्या आहेत, त्यानंतर पर्वत आहे, पृथ्वीचे स्वरूप कसे आहे, जे की आपल्याला परिसर अभ्यास नावाचं पुस्तक आहे 5वीला बालभारतीचं, त्यामधनं रेफरन्स आपण घेऊ शकतो. स्टेट बोर्ड असेल, स्टेट बोर्डाचं पुस्तक या ठिकाणी आपण रेफर करू शकतो. जलचक्र आणि नैसर्गिक आपत्ती हा एक टॉपिक त्यातला आहे. वनस्पती कोणत्या कोणत्या असतात, जसे की आपण शुचिपर्णी वनस्पती म्हणतो, अशा वेगवेगळ्या वनस्पतीचे प्रकार. त्यानंतर प्राणी आणि त्यांचे निवारे, राहण्याची व्यवस्था जी असते ती. ह्या टाईप मध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला विशेष करून याच्यामध्ये विचारल्या जातील. मग सर याचा अभ्यास मला जर करायचा असेल तर काय करायला पाहिजे, असे भरपूर मुद्दे आहेत हे आणि असे भरपूर मुद्दे. मग याच्याशी रिलेटेड काही मटेरियल आहे का याबद्दल सुद्धा मी पुढे रिव्हील करणार आहे. आता जाऊ थोडंसं पुढे, पहिले समजून घेऊ काय काय आहे याच्यात. आता पुढचा मुद्दा मी म्हटलं स्तंभ 2 काय म्हणणं याच्यात, मानवी शरीर. मानवी शरीरामध्ये अन्न आणि आवश्यक पोषक तत्वे, अन्न आणि आवश्यक पोषक तत्वे जे आहेत त्यांच्याबद्दल, मानवी शरीराबद्दल जे आहे ते या ठिकाणी विचारलं जाईल. सोबत स्वच्छता आणि आरोग्याबद्दल आपल्याला विचारलं जाईल. पचन आणि श्वसन संस्थेबद्दल, प्राण्यांचे सुपर सेन्सेस जे असतात, जसं की आरोग्य आपलं कसं असलं पाहिजे, मग त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील. आजार वगैरे जे म्हणतो आपण, मानवी रोग, त्यांच्याशी रिलेटेड. प्राण्यांचे सुपर सेन्सेस काय नेमके सेन्सेस यांच्यामध्ये असतात, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्यावाला पार्ट, तो वाला पार्ट. आपले शरीर कसं कार्य करते आणि प्राण्यांच्या विशेष क्षमता, आपण काय काय करू शकतो, आपल्या कॅपेबिलिटीज काय काय आहे याबद्दल, ह्युमन बॉडी बद्दल आपल्याला या ठिकाणी विचारलं जाणार आहे. ह्युमन बॉडी मध्ये नेमके कोणत्या कोणत्या टाईपचे प्रश्न, उपघटक काय, फूड, त्यानंतर आवश्यक पोषक तत्वे म्हणजेच फूड असेल आणि न्यूट्रिएंट्स असतील, आरोग्य असेल, क्लीनलीनेस आणि आरोग्य, हेल्थ अँड क्लीनलीनेस. त्यानंतर जर मी म्हटलं समजा प्राण्यांचे सेन्सेस, सेन्सेस ऑफ ॲनिमल्स, त्यानंतर पचनक्रिया, श्वसन संस्था, ज्या संस्था आहेत आपल्या त्या सगळ्या, ह्या पद्धतीचा वेल स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये मानवी शरीर आपल्याला विचारलं जाईल. जसं मानवी शरीर आहे तसं दैनंदिन विज्ञान, रोजच्या घडामोडीमध्ये काय काय आजूबाजूला घडतं, अन्न टिकवण्याची पद्धती नेमकी कोणती आहे, मग त्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणतो आपण. अन्न टिकवण्यासाठी काही प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, शुगर, साखरचा वापर होतो, मिठाचा वापर होतो, अशा टाईपच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार. सोबत सोबत जल आणि वायू प्रदूषण जे आजूबाजूला घडतं त्याबद्दल, आणि माती आणि पाणी यांचं संवर्धन आपण कसं केलं पाहिजे याबद्दलचे काही क्वेश्चन याच्यामध्ये येतील. सो विज्ञानाच्या आपल्या दैनंदिन जीवनातील वापर कसा आपल्याला करता येऊ शकतो याबद्दलच्या काही गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातील. चौथा आणि सगळ्यात महत्वाचा, सामाजिक परिसर. भारताची राज्य आणि राजधान्या, राष्ट्रीय प्रतीके कोणते आणि सण कोणते, विविध ऋतू आणि पिके, कपडे आणि धागे यांच्याशी रिलेटेड क्वेश्चन. म्हणजे आपला देश, संस्कृती आणि भौगोलिक विविधता या सगळ्यांवर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. पण जसं की आपण बघतो की ह्या स्पर्धा परीक्षा आहेत, येणाऱ्या काळामध्ये ज्या तुमच्या वेगवेगळ्या परीक्षा येतात, MPSC असेल, स्पर्धा परीक्षा ज्या येतात त्यांच्यासारखीच ही त्या लेवलची परीक्षा बनवण्यासाठी म्हणून, ती चाचणी म्हणून त्याचा एकदम बेसवाला पार्ट, खूप अवघडवाला नाही, एकदम बेसवाला पार्ट जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला विचारला जाणार आहे. फॉर्मॅट त्या पद्धतीचा असणार आहे. मग आता सर प्रश्नांचे स्वरूप नेमके कसे असणार आहे, लेवल काय असणार आहे ते समजण्यासाठी हे पुढचे प्रश्न फार महत्वाचे आहेत, नीट समजून घ्या. जलचक्रादरम्यान जेव्हा सूर्य नदीतील पाणी गरम करतो आणि त्याची बाष्प होते, त्या प्रक्रियेला काय म्हणतात, त्याला बाष्पीभवन. मग ही प्रक्रिया जी असते ती प्रक्रिया जर तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर त्याबद्दल तुम्ही आन्सर करू शकता. अँड दॅट इज नथिंग बट द बाष्पीभवन, त्यालाच आपण म्हणतो काय, बाष्पीभवन. ठीक आहे. मग अशा टाईपची लेवल जी आहे ती याची असणार आहे. सोबत दुसरा, वासाच्या तीव्र क्षमतेमुळे पोलीस कोणत्या प्राण्याचा वापर करतात. मग प्राण्यांची क्षमता, कुत्र्याची क्षमता आहे वास घेण्याची, मग त्याच्यावरती बेस असा प्रश्न विचारला जाईल. कळतंय, बघून घ्या. मग याला सुपर सेन्स कोण, डॉग. मग जर मी म्हटलं समजा वासाची तीव्र क्षमता कोणामध्ये, डॉग मध्ये, आणि म्हणून त्याचा वापर कोण करतात, पोलीस लोक करतात. EVSच्या 20 प्रश्नांची विभागणी कशी असणार आहे, किती प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील. सगळ्यात पहिल्यांदा 15 प्रश्न MCQ टाईप मध्ये ABCDE यांच्यापैकी एक निवडायचा आहे, आणि 5 प्रश्न जे असतील एक उतारा तुम्हाला दिले जाणार आहे,
त्याचं वाचन करायचं आणि आकलन करायचं. कळतंय का? इट इज जस्ट लाईक लँग्वेज सारखंच, भाषेसारखंच तुम्हाला हे विचारलं जाणार आहे. म्हणजे एक पॅसेज दिलं जाईल, सर हा पॅसेज नेमका कोणता असेल, तर जो सॅम्पल म्हणून दिला गेलेला पॅसेज आहे, एकदम सोपावाला पॅसेज आहे, सायन्सशी रिलेटेड दिलेला पॅसेज आहे. तर असे पॅसेजेस सायन्स असेल, सोशल असेल, यांच्याशी रिलेटेड किंवा एज्युकेशनशी रिलेटेड सुद्धा विचारलं जाऊ शकतं. विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर नव्हे तर आकलन कौशल्य विकसित व्हावं यासाठी हे विचारले गेले. 31 जुलै अर्ज करण्याची शेवटची डेट आहे आणि 28 नोव्हेंबर ही एक्झामची डेट आहे. सो या वर्षी आपल्या यशाचा मार्ग फिक्स आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, सराव करा, प्रॅक्टिस करा आणि मग फायनली सिलेक्ट व्हा. मग हे सगळं करण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा, मास्टर ज्युनियरची बॅच एकदा जॉईन करा. त्या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इत्थंभूत मिळतील, ज्याच्यामध्ये मोर दॅन, म्हणजे जर मी म्हटलं समजा प्रत्येक विषयाचे लाईव्ह लेक्चर रोजचे रोज 2-2 तासांचे लेक्चर असणार आहे. प्रत्येक विषयाची डिटेल तयारी होणार आहे आणि ज्या पद्धतीचे प्रश्न असतील ऍक्च्युअल एक्झामला तुम्हाला बघायला भेटतील ते तुम्हाला इथे शिकवले जातील. सोबतच ईव्हीएस हा सब्जेक्ट अजून म्हणजे अपडेटेड सिलेबस आहे. हा सब्जेक्ट अजून कुणाकडेच नाही, आपल्याकडे त्याची सुरुवात झालेली आहे. ईव्हीएस चे सुद्धा लेक्चर्स जे आहेत ते लवकरच स्टार्ट होतील. सो ओव्हरऑल सांगायचं झालं तर हे सगळेच्या सगळे जे पार्ट आहेत, या सगळ्या पार्टला घेऊन आपल्याला सोबत चालायचंय. आणि म्हणून या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर नक्कीच नवोदय मध्ये तुमचं सिलेक्शन, ऍडमिशन हे झालेलं असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत जे नवोदयची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा, कारण हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जे सिलेबस मध्ये मोठे बदल झालेले आहेत ते या ठिकाणी सांगण्यात येत आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.